ओम श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम लक्ष्मी नमः। भगवान शिव सांगतात की दुःखांचा अंत कसा केला जातो। प्रिय भक्तगण, आज मी तुम्हाला एक कथा ऐकवणार आहे, जी फक्त ऐकूनच आपल्या जीवनात सुख, संपत्ती आणि धनाची वृद्धी होईल। चला तर मग कथा सुरू करूया। त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील। भगवान शिव माता पार्वतीला सांगतात की दुःखाचा अंत कसा केला जाऊ शकतो। त्यावेळी माता पार्वती म्हणतात, हे देवांच्या देव महादेव, तुमच्यापेक्षा चांगला भले कोण सांगू शकेल। म्हणून तुम्हीच आज आम्हाला ही दुःखाचा अंत कसा करावा हे सांगा। भगवान शिव म्हणतात, हे देवी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, कृपया ती लक्षपूर्वक ऐका। जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर संपूर्ण ऐका, मध्ये सोडून जाण्याची चूक करू नका, कारण या पवित्र कथेला संपूर्ण ऐकले तरच इच्छित फलाची प्राप्ती होईल। जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच ही कथा मन लावून ऐका। एकदा संध्याकाळी बीरपूरचा राजा चंद्रभानुसिंह जंगलात शिकार खेळून त्याच्या राज्यात परत येत होते। तेव्हा मार्गात त्यांनी पाहिले की एक बालक जळत्या चितेच्या जवळ उभा आहे। बालकाला पाहून राजा त्याच्या घोड्यावरून उतरले आणि बालकाजवळ गेले। जेव्हा राजा त्या बालकाजवळ पोहोचले तेव्हा बालक म्हणत होता, आई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी एक दिवस खूप मोठा माणूस होऊन तुझ्या स्वप्नांची पूर्तता करीन। राजा त्याच्या अगदी जवळ गेले आणि विचारले, बेटा, तू कोण आहेस? बालकाने थोडासा घाबरून सांगितले। राजा म्हणाले, तू भिवू नकोस, मी बीरपूरचा राजा आहे। तू अजून तुझ्या आईच्या चितेजवळ खूप मोठा माणूस होण्याची शपथ घेत होतास, तरी त्या सुनसान जंगलात तू एकटा का उभा आहेस? तुझे बाकीचे नातेवाईक आणि संबंधी कुठे आहेत? महाराज, माझी आई आणि मी या जंगलात एकटेच राहत होतो, परंतु माझ्या आईने मृत्यूपूर्वी मला सांगितले होते की माझे आजोबा अलीगडचे श्रीमंत सेठ करोडपती होते। माझी आई आणि वडिलांचे प्रेमविवाह झाले होते आणि कारण माझी आई एक गरीब कुटुंबाची होती म्हणून माझ्या आजोबांना ती आवडत नव्हती। विवाहाच्या काही दिवसानंतर बगीच्यात फिरत असताना माझ्या वडिलांना सापाने चावा घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला। यावर माझ्या आजोबा आणि आजी माझ्या आईला शकुनी आणि म्हणूस असे म्हणत तिच्या येण्यानेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे असे सांगितले आणि तिला घरातून बाहेर काढले। त्यावेळी ती गर्भवती होती। ती जंगलात आली आणि येथे एक झोपडी बनवून राहू लागली। इथेच माझा जन्म झाला। माझ्या आईने मृत्यूपूर्वी मला सांगितले होते की मला कोणत्याही प्रकारे गरीब जीवनातून बाहेर पडावे लागेल आणि धन्यवान होण्यासाठी मी योग्य बनावे लागेल। महाराज, हे शब्द बोलताच माझ्या आईचे प्राण निघून गेले। माझी आई जिवंत असताना मी तिच्या सांगण्याप्रमाणे मोठा माणूस होण्यासाठी वचन देऊ शकलो नाही, म्हणूनच मी तिच्या चितेजवळ उभा राहून त्यावेळेस मोठा माणूस होण्याचे वचन देत आहे। महाराज म्हणतात, बेटा, तुमची ही दुःखद गोष्ट आहे। तुम्ही या वनात राहून मोठा माणूस कसा बनू शकता? बरं, मला हे सांगा की तुम्ही आमच्यासोबत आमच्या राज्यात येणार का? बालकाने प्रेमाने उत्तर दिले, आपल्यासोबत जाण्याने मला अत्यंत आनंद होईल। राजा म्हणाले, आम्ही तुम्हाला शिकून मोठा माणूस बनवण्यात मदत करू शकतो, हे आम्ही तुला वचन देतो। त्यानंतर तो राजा आणि त्याच्या राजमहालाकडे आनंदाने चालू लागला। राजमहालात पोहोचल्यावर राणीने विचारले, हे कोण आहे? महाराज, राजा म्हणाले, याचे नाव कालू आहे। आजपासून हा आमच्या महालात राहून शिक्षण घेईल। राणीने मनात विचार केला की महाराज कसे कसे नमुने महालात आणतात, यांना कोण सांगणार की हा महाल आहे, अनाथालय नाही? राजाने त्याच्या राणीला विचारले, महाराणी, तुम्ही कोणत्या विचारात पडले आहात? राणीने उत्तर दिले, काही नाही महाराज, तुम्ही आज्ञा द्या। राजा म्हणाले, आजपासून कालू तुमच्या छत्रछायेत वाढेल। राजकुमार आणि राजकुमारी सारखेच तुम्हाला त्यांचे लक्ष ठेवावे लागेल। राणीने म्हटले, ठीक आहे महाराज, मी आजपासून या मुलाचे लक्ष ठेवेन। आणि त्या रात्री कालू विचार करू लागला की त्याचे किती चांगले नशीब आहे की तो राजमहालात पोहोचला। दुसऱ्या बाजूला राणी विचार करत होती की कालूला महालातून काढून टाकण्यासाठी तिला काहीतरी करावे लागेल। पुढच्या दिवशी राजकुमार, राजकुमारी आणि कालूला भोजन दिले
आणि त्या दिवशी राजकुमार आणि राजकुमारीला सोन्याच्या थाळीत खायला दिले, तर कालूला पानांवर भोजन दिले. यामुळे कालू नाराज झाला आणि म्हणाला की तो पानांवर खाणार नाही. राणीने विचारले की तो पानांवर भोजन करू शकत नाही का? कालूने उत्तर दिले, मी खाऊ शकतो, पण मला हे भेदभाव आवडत नाही, कारण इतरांना सोन्याच्या थालीत खायला दिले आहे. राणीने म्हटले, जर तो राजा आणि महाराजांच्या प्रमाणे खाण्यास इच्छुक असेल तर खा, नाहीतर खाऊ नका. कालूने सांगितले की तो तेव्हापर्यंत खाणार नाही जोपर्यंत त्याला सन्मानाने सोन्याच्या थालीत भोजन नाही दिले जाते. यामुळे नाराज झालेला काळू महालातून निघाला आणि ज्या जंगलात आला होता तिथे परत गेला. जेव्हा महाराज महालात आले आणि त्यांना संपूर्ण घटना समजली, तेव्हा त्यांनी राणीकडे विचारले, कालूला सोन्याच्या थालीत खायला का नाही दिले? राणीने उत्तर दिले, मला कालूची पारख करायची होती, त्यामुळे मला समजले की तू खूप गर्विष्ठ आणि चतुर आहे. त्यात कोणतीही विशेषता नाही. तो आपल्या जीवनात काहीच बनू शकणार नाही. राणी, तुम्ही त्यांना पानावर भोजन देऊन त्यांची परीक्षा घेत होता, पण तुम्ही हे चुकीचे केले. तो अजून एक बालक आहे, त्याला अपमान वाटला असेल, कदाचित तो महालातून निघून गेला असेल. महाराज, महालाचे सुख आणि वैभव तो कसे सोडू शकतो? राजा तात्काळ कालूला महालात शोधायला लागला, पण तो त्यांना महालात मिळाला नाही. राजा विचार करू लागला, कालू नक्कीच जंगलात आपल्या झोपडीत गेला असेल. मला तात्काळ तिथे जाऊन त्या बेसहारा बालकाला परत महालात आणावे आवश्यक आहे. मग राजा आपल्या घोड्यावर बसून जंगलाच्या दिशेने निघाले. इथे कालू परत जंगलात आला. गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्रिकूट नावाचा एक विशाल वन होता. त्याचा दुसरा किनारा नव्हता. तिथे ब्रह्मा ऋषी नावाचा एक साधू राहत होता. तो खूप दयाळू होता. जेव्हा कोणताही प्रवासी त्या दिशेने जात असे, तेव्हा साधू महाराज त्याच्याकडे विनंती करत की ते काही काळ त्यांच्या कुटियामध्ये विश्रांती घेऊन नंतर प्रवास सुरू करावा. प्रवासी त्यांच्या विनंतीला मान देत आणि त्यांच्या कुटियात आराम करत. नंतर प्रवासी त्यांना प्रणाम करून आपल्या मार्गावर निघून जात. या प्रकारे साधू महाराज त्या वनात येणाऱ्या यात्रिकांची सेवा करत होते. या वनात कालू नावाचा एक डाकूही राहत होता. लूटमार करणे हा त्याचा व्यवसाय होता. हा तोच कालू. आणि जोही प्रवासी त्याला पैसे देण्यास संकोच करत असे, त्याला कालू कोणत्याही संकोचाशिवाय मारून टाकत होता. या भीतीमुळे लोक त्या जंगलातून जाण्याबाबत 100 वेळा विचार करत, आणि जर कोणी धाडसाने त्या जंगलात प्रवेश केला तरी डाकू कालू त्याला लुटून टाकत. आणि या प्रकारे डाकू कालूचा भीती ही संपूर्ण परिसरात गावामध्ये पसरली होती. एक दिवस गावातील काही लोक एकत्र आले आणि त्यांनी डाकू कालूपासून मुक्ती मिळवण्यासाठी योजना तयार केली. एक व्यक्ती म्हणाला, कालू डाकूचा आतंक दररोज वाढत चाललाय, आपल्याला यावर काहीतरी उपाय करावा लागेल. दुसऱ्या व्यक्तीने म्हणाले, मित्रांनो, आपल्या संघटनेत खूप ताकद आहे, जर आपण सर्व मिळून त्यावर हल्ला केला तर कसे होईल? त्यामुळे आपण सहजपणे त्याला आपल्या ताब्यात घेऊ शकतो, मग आपणच त्याचा गळा कापून त्याला मारू. दुसऱ्याने म्हटले, तुमचा विचार खूप उत्तम आहे, तर मग वेळ कशाला, आजच कालू डाकूवर धावा करूया. त्या क्षणी सर्व लोक अस्त्रशस्त्रांनी सज्ज होऊन चित्रकूट जंगलाच्या दिशेने निघाले. वनात पोहोचल्यावर त्यांनी डाकू कालूला ललकारायला सुरुवात केली. तू कुठे लपलायस? डाकू कालू, आज आम्ही तुला लुटू देणार नाही. आज आम्ही तुझी मृत्यू बनवून आलो आहोत. आज तू वाचणार नाहीस. शिकारीच्या चक्रीत झुडपात लपलेल्या कालूने जेव्हा पाहिले की अनेक लोक त्याच्या विरोधात बोलत आहेत, तेव्हा तो अचानक चकित झाला. त्याने विचार केला की जर मी आज या लोकांच्या हाती लागलो तर माझं वाचणं कठीण आहे. तेव्हा डाकू कालूने विचार केला, येथे तर मला हे लोक निश्चितपणे पकडतील. मला कुठेतरी लपायचे आहे, जेणेकरून मी माझा जीव वाचवू शकेन. हे विचारून तो तिथून उठला आणि चुपचाप तिथून पळून गेला. लवकरच त्याला साधूच्या कुटियाचं दर्शन झाले. त्याने विचार केला, मला या कुटियात आश्रय घ्यावा लागेल. तो कुटियाजवळ पोहोचला तेव्हा तो खूपच हताश झाला होता. साधूने त्याला पाहून विचारले, तू कोण आहेस? या प्रकारे हा पक्का होतो आहेस आणि या विरान जंगलात एकटा काय करत आहेस? साधूने पुन्हा विचारले, तू कोण आहेस? का तू घरातून पळून आला आहेस? कालूने उत्तर दिले, नाही ऋषीवर, अशी गोष्ट नाही. मग कालूने ऋषींना आपली कथा सांगितली. साधू म्हणाले, जर तुम्ही मोठा माणूस बनू इच्छिता. मग कालू म्हणाला, होय ऋषीवर, पण मला समजत नाही की मी मोठा माणूस कसा होऊ शकेन. ऋषींनी सांगितले, बेटा, येथे राहून तुम्ही मोठा माणूस कसा होऊ शकता? मोठा माणूस बनण्यासाठी
बुद्धीची आवश्यकता असते आणि बुद्धी विद्या ग्रहण करण्याने येते. कालू म्हणाला, परंतु ऋषीवर मी विद्या कशी प्राप्त करू? माझ्याकडे शिक्षेसाठी कोणतेही धन नाही. मला कोण शिकवेल? ऋषींनी सांगितले, बेटा, जर तुम्ही खरे मनाने शिक्षण घेऊ इच्छित असाल तर माझ्या आश्रमात राहून तुम्ही विद्या प्राप्त करू शकता. त्यानंतर कालूने आपल्या उधळलेल्या श्वासांवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाला, साधू बाबा, काही लोक मला मारण्यासाठी वनात शोधत आहेत. त्यांच्यापासून मला वाचवा. ऋषींनी सांगितले, जा, तू आत कुटियात जाऊन लप. कालूने तसेच केले आणि कुटियात जाऊन लपला. तत्पूर्वी कालूला शोधणारी लोकांची गर्दी कुटियाजवळ पोहोचली आणि साधू महात्म्याला विचारू लागली, बाबा, तुम्ही येथे कोणत्याही व्यक्तीला जाताना पाहिलं का? साधूने विचारले, तुम्ही कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत आहात? लोकांनी सांगितले, उत्तर दिलं, आम्ही कालू डाकूच्या बाबतीत बोलत आहोत. त्याने निरपराध आणि निरेह लोकांना लुटून खूप दुःख दिलाय. तो आपला खजाना भरण्यासाठी निरपराध लोकांची हत्या करतो, म्हणून आज आम्ही त्याला मारण्यासाठी आलो आहोत. साधू बाबा म्हणाले, तुम्ही कालूला मारणार आहात का? तो तर आधीच गंगा नदीत बुडून मेला आहे. लोकांनी आश्चर्याने विचारले, साधू बाबा, तुम्ही काय सांगत आहात? कालू डाकू मेला आहे? साधू म्हणाले, बालकांनो, माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या घरी परत जा. कालू कुटियामध्ये लपून खिडकीतून हे सर्व पाहत होता आणि विचार करत होता की आज साधू बाबांच्या सहाय्यामुळे त्याचे जीवन वाचले. लोक साधू बाबांचा खूप आदर करत होते आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते तिथून परत गेले. जेव्हा लोक गेले तेव्हा डाकू कुटियेतून बाहेर आला आणि साधू बाबांना विचारू लागला, साधू बाबा, तुम्ही माझ्याबद्दल त्या लोकांना का खोटं सांगितलं? साधू म्हणाले, मी त्यांना काय खोटं सांगितलं? कालू, तुझ्यातला डाकू मारला आहे आणि मरला होता, म्हणून तू माझ्या मदतीसाठी आलास. कालू म्हणाला, तुमच्या बोलण्यात काही खरे आहे. साधू म्हणाले, तू धन लुटून तुमच्या लोकांचे आणि परलोकाचेही नुकसान करतोस. इतके काही केल्यानंतरही तुझ्या मनाला शांती आहे का? तू निर्भयपणे इतर लोकांच्या प्रमाणे जीवन जगू शकत नाहीस. सदैव तुझ्या मनात या भीतीने भीती राहते की कुणीतरी तुला मारेल. बोल, हे सत्य आहे ना? कालूने उत्तर दिलं, होय साधू बाबा, तुम्ही सत्य बोलत आहात. त्यानंतर काही विचार करून कालू डाकूने साधू बाबांना सांगितले, साधू महाराज, तुमच्या बोलांनी माझ्या डोळ्यावरचा पडदा काढला आहे आणि मी इतर लोकांसारखा निर्भयपणे जगू इच्छितो. तुम्ही मला असा उपाय सांगा ज्यामुळे लोक मला तुमच्यासारखा आदर आणि सन्मान देऊ शकतील. मी वचन देतो की तुम्ही मला जे काही करण्यास सांगेन ते मी नक्कीच करेन. साधू म्हणाले, जर तसं असेल तर ये, माझ्या मागे ये. साधू बाबा एका पर्वताच्या दिशेने निघाले आणि कालू त्यांच्या मागे मागे गेला. पर्वताच्या पायथ्याशी पोहोचल्यावर साधू महाराजांनी सांगितले, कालू, या 2 दगडांना डोक्यावर उचलून पर्वतावर माझ्या मागे ये. कालू म्हणाला, ठीक आहे साधू बाबा, आणि त्याने तसेच केले. त्याने दोन्ही दगड आपल्या डोक्यावर ठेवले आणि साधू बाबांच्या मागे मागे चालायला लागला. काहीच पावले चालल्यानंतर तो थकला. साधू महाराजांनी विचारले, काय झाले? कालूने उत्तर दिले, साधू बाबा, हे दगड खूप भारी आहेत. साधूने सांगितले, ठीक आहे, एक दगड फेकून दे. कालूने त्वरित एक दगड फेकला आणि पुन्हा साधूच्या मागे चालायला लागला. काही अंतर गेल्यावर कालूने सांगितले, साधू बाबा, हा एकटा दगड देखील कमी भारी नाही. आता मी चढाई करू शकत नाही. साधूने सांगितले, ठीक आहे, हे पण खाली फेकून दे आणि माझ्या मागे ये. कालूने दुसरा दगडही फेकला आणि साधूच्या मागे मागे पर्वतावर चढायला लागला. आता तो सहजपणे पर्वताच्या शिखरावर पोहोचला. तिथे पोहोचून कालूने विचारले, साधू बाबा, तुम्ही मला इथे का आणले? साधू बाबा म्हणाले, तुला एक शिकवण देण्यासाठी. बघ, आतापर्यंत तुझ्या डोक्यावर लुटमार आणि हत्या म्हणून 2 भारी दगडांचा बोजा होता, जो तुला सर्वांचा प्रिय असलेला पर्वत चढण्यापासून थांबवत होता. म्हणून एक काम कर, आजपासून लुटमार आणि हत्यांना थांबव. ज्याचे धन तू आजपर्यंत लुटले आहेस त्यांना परत कर. तेव्हा तूही सर्वांचा प्रिय बनशील आणि सर्वत्र चांगल्या माणसांच्या रूपात ओळखला जाशील. कालूने म्हटले, ठीक आहे साधू बाबा, मी असेच करीन. परंतु मला हे माहीत नाही की ज्यांच्याकडून मी धन लुटले आहे ते कोण आहेत आणि कुठे राहतात. साधू बाबा म्हणाले, म्हणजे तू असे कर की चोरी केलेले धन गरीब आणि भिकाऱ्यांमध्ये वाट. कालूने म्हटले, ठीक आहे साधू बाबा, मी असेच करीन. कालूने धन वाटून टाकले आणि पेहराव बदलून शहरात गेला. त्याने आपल्या सोबत आणलेले सर्व धन
गरीब आणि गरजूंमध्ये वाटून दिले. धन वाटल्यानंतर कालू परत वनात साधूबाबाकडे गेला आणि म्हणाला, साधूबाबा, मला आपल्या आश्रयात घ्या. मी आत्तापर्यंत काही चांगली गोष्ट शिकलेली नाही. ज्ञानाने परिपूर्ण गोष्टी शिकवून माझा जन्म सार्थक करा. कालूने साधूबाबांना विनंती केली. साधूबाबांनी ज्याला आपला शिष्य बनवला आणि सांगितले, कालू, जिथे शक्य असेल तिथे नेहमी इतरांची मदत करा. इतरांची मदत करणे म्हणजे मानवतेची खरी सेवा आहे आणि ही सेवा देवाची सेवा आहे. कालूने साधूबाबांची खरी हृदयाने सेवा केली आणि त्यांच्या सानिध्यात 5 वर्षे घालवली. साधूबाबांच्या कृपेने तो अत्यंत बुद्धिमान आणि सत्याच्या स्वभावाचा बनला. एक दिवस साधूबाबांनी सांगितले, कालू, आज तुझी शिक्षण पूर्ण झाले आहे. कालूने उत्तर दिले, परंतु मी तुमच्या शिक्षणाचे मूल्य कसे फेडू? साधूबाबा हसत म्हणाले, बेटा, शिक्षणाचे काही मूल्य नसते, हे अमूल्य आहे. कालूने शिक्षण सुरू केले आणि आश्रमाच्या कामांमध्ये देखील मदत करू लागला. वर्षे जात गेली आणि कालू युवा झाला. एक दिवस आशीर्वाद देताना साधूबाबांनी सांगितले, कालू, आज तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे. माझा गर्व आहे की तुम्ही माझे सर्वात योग्य आणि बुद्धिमान शिष्य आहात. आपल्या बुद्धीचा उपयोग करून तुम्ही कठीण परिस्थितीतही यश प्राप्त करू शकता. हा माझा आशीर्वाद आहे. आता तुम्ही एक आदर्श पुरुष बनले आहात. साधूबाबा म्हणाले. कालूने विचारले, गुरुदेव, आता मला काय करावे लागेल? साधूबाबा उत्तरले, कालू, तुम्ही तरुण आहात. तुमच्यासमोर संपूर्ण जीवन आहे. म्हणून आता तुम्हाला काही कार्य करून आपले जीवन यापन करणे आवश्यक आहे. कालूने निराशा व्यक्त केली. गुरुदेव, मी एक डाकू म्हणून बदनाम आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला कोणीही कामे देईल का? साधूबाबा म्हणाले, जा, तुमच्या बुद्धीच्या बळावर जीवनाच्या कुरुक्षेत्रात यशस्वी योद्धा बनून उतर. कालूने बीरपूर जाणे ठरवले. बीरपूर हे राज्य होते जिथे त्याला लहानपणी आश्रय मिळाला होता, परंतु राणीने त्याला अपमानित करून बाहेर काढले होते. जेव्हा कालू बीरपूर पोहोचला तेव्हा त्याला कळले की तिथल्या मंत्र्याचा अचानक मृत्यू झाला आहे आणि त्याच्यामुळे मंत्र्याचे पद रिक्त झाले आहे. राजा दरबारात आज मंत्रिपदासाठी योग्य उमेदवार निवडण्याचा निर्णय घेणार होता. कालू दरबारात पोहोचला आणि चालू घडामोडींवर लक्ष ठेवले. त्यावेळी राजा सिंहासनावर बसले होते आणि सेनापती म्हणाला, महाराज, मंत्र्याचा अचानक मृत्यू झाला आहे. हे पद अधिक काळ रिक्त राहू शकत नाही. राजा उत्तरले, तुम्ही योग्य आहात. सेनापती, परंपरेनुसार मंत्र्यांचे पद त्यांच्या पुत्र सारंगला देण्यात येईल. पण कालूने म्हणाले, महाराज, काळाच्या पार्श्वभूमीवर जुनी परंपरा बदलणेच समजदारी आहे. त्यामुळे एक युवक म्हणाला, महाराज, माझं नाव यश आहे आणि मी मंत्रिपदासाठी आपलं नाव सादर करू इच्छितो. कालूने आपलं नाव यश असे सांगितले, जेणेकरून राजा चंद्रभानुसिंह त्याला ओळखू शकणार नाही. अनेक वर्षांनी राजा चंद्रभानुसिंह वृद्ध झाले होते. कालून म्हणाले, महाराज, आपण जशी इच्छिता तशी माझी परीक्षा घेऊ शकता. जर मी आपल्या कसोटीवर खरा उतरण्यास ठीक आहे, अन्यथा आपला मला जो दंड द्यायचा आहे तो द्या. राजा म्हणाले, युवक, तुम्ही दिलेल्या सल्ल्यावर आम्ही तेव्हा विश्वास ठेवू जेव्हा तुम्ही आमच्याद्वारा घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. आम्ही सारंग आणि तुमची परीक्षा घेणार आहोत. राजा चंद्रभानुसिंह यांच्या आदेशानुसार सोनेरी म्याणात ठेवलेली 2 तलवारी लगेच राज दरबारात आणण्यात आली. राजाने सारंगला एक तलवार दिली आणि म्हटले, सारंग, तुम्ही उत्तर दिशेला जाऊन राज्य केसरपूरचा राजा केसरसिंह यांना हे भेट देऊन या. यानंतर राजा यश म्हणजेच कालूला दुसरी तलवार देऊन म्हणाले, यश, तुम्हाला पश्चिम दिशेच्या सीमावर्ती राज्य विशापूरकडे जाऊन राजा विशाल यांना हे भेट देऊन यावे लागेल. दोन्ही तलवारी घेऊन सारंग आणि कालू आपल्या आपल्या दिशेला निघाले. सारंग जेव्हा केसरपूर राजाच्या दरबारात पोहोचला तेव्हा त्याने राजाला सांगितले, राजन, मी बीरपूरचा राजा चंद्रभानुसिंह यांनी पाठवलेला राजदूत आहे. आमच्या महाराजांनी आपल्यासाठी ही सोनेरी तलवार उपहार स्वरूप पाठवली आहे. राजा केसरसिंहने तलवारची म्यान काढली आणि पाहिले की तलवाराच्या नोक्यावर लाल रंग आहे. राजाने विचारले, या तलवाराच्या नोक्यावर लाल रंग काय? याचा काय अर्थ आहे? सारंग मनात विचार करत होता की तलवाराच्या नोक्यावर लाल रंगाचा काय अर्थ असू शकतो. पण त्याने राजांना उत्तर दिले, राजन, लाल रंगाचं रहस्य असं आहे की आपण आमच्या राजा चंद्रभानुसिंह यांची तलवार स्वीकारा, अन्यथा आमच्या महाराजांची तलवार
आपल्या राज्यात रक्ताच्या नद्या वाहण्यास कारणीभूत होईल. राजा केसरसिंहने आपल्या सेनापतींना आदेश दिला. राजा चंद्रभानू सिंहने आम्हाला चुनौती दिली आहे. आजपासून सैन्याचे संघटन सुरू करा. आम्ही लवकरच बीरपूरवर आक्रमण करण्याची योजना करत आहोत. हे ऐकून सारंग घाबरला, तिथून निघून गेला. दुसऱ्या बाजूला कालू विशालपूर पोहोचला आणि तिथल्या राजासमोर उभा राहिला. राजाने विचारले, राजदूत, या तलवाराच्या नोक्यावर लागलेला लाल रंग आम्हाला समजत नाही, याचा काय अर्थ आहे? कालूने गहन विचार करून उत्तर दिले, महाराज, आमचे राजा आपल्याला खूप मानतात. ही तलवार त्या मानाचे प्रतीक आहे. तलवारीच्या नोक्यावर लाल रंग लावण्याचा अर्थ असा आहे की आमचा राजा आणि त्याचे राज्य आपल्या मित्रत्वासाठी कोणतीही किंमत चुकवण्यासाठी तयार आहेत. राजा आनंदाने म्हणाला, हे खूप चांगले आहे. मी आपल्या राजांची मित्रत्वाची तलवार स्वीकारतो आणि त्यांचे हार्दिक आभार मानतो. मी देखील प्रयत्न करीन की आपला राजा माझा खरा मित्र बनेल आणि माझे तन मन नेहमी त्यांच्यासाठी समर्पित राहील. यानंतर राजा म्हणाले, राजदूत, मी आपले राजा यांना या सेनेच्या एका तुकडीसह काही बहुमूल्य उपहार देत आहे. कालूने आभार मानले आणि त्या सेनेच्या तुकड्यासह आणि बहुमूल्य उपहारांसह बीरपूरच्या दिशेने निघाला. दरम्यान केसरपूरच्या सेनेने हरिंदरच्या दिशेने कूच केले. सारंग आणि यश दोन्ही बीरपूरमध्ये पोहोचले. राजा म्हणाले, सारंग, केसरपूरच्या राजाने तुम्हाला काय सांगितले? तलवाराच्या नोक्यावर लागलेल्या लाल रंगाचा तुम्ही त्यांना काय अर्थ सांगितला? सारंगने सर्व घटना विस्ताराने सांगितली. राजा म्हणाले, सारंग, तुम्ही काय म्हणत आहात? केसरसिंह लवकरच आपल्या राज्यावर आक्रमण करणार आहे? जी महाराज, सारंगने उत्तर दिले. त्या क्षणी एक गुप्तचर आला आणि सूचना दिली, महाराज, केसरपूरची विशाल सेना बीरपूरच्या दिशेने चालत येत आहे. आता काय होणार? राजा चिंतित झाले. इतकी लवकर आम्ही सेना एकत्रितही करू शकत नाही. त्या ठिकाणी असलेल्या कालूने सांगितले, महाराज, घाबरू नका. जेव्हा मी विशालपूरच्या राजाला तलवाराच्या नोकावर असलेल्या लाल रंगाबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी आनंदाने माझ्यासोबत त्यांच्या सेनेची एक तुकडी पाठवली होती. ही तुकडी आता देखील महालाबाहेर उभी आहे. महाराज, चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कृपया सेनापतींना आदेश द्या की ते केसरपूरच्या सेनेशी युद्ध करावं. मी माझ्यासोबत आणलेल्या सेनेसह केसरपूरवर हल्ला करणार आहे. या दुहेरी हल्ल्यात केसरपूरची सेना सामना करू शकणार नाही आणि या परिस्थितीत विजय आपला असेल. जसंच कालूने विचारले होते, युद्धात विजय मिळवल्यानंतर महाराज चंद्रभानू सिंह यांनी सारंग आणि कालूला महालात बोलवले. महाराजांनी सांगितले, कालू, तुमच्यामुळे आम्ही विजय मिळवू शकलो. आम्ही तुम्हाला मंत्रीपदावर नियुक्त करतो. सारंगने उत्तर दिले, महाराज, हे तर माझ्यासोबत अन्याय आहे. महाराज म्हणाले, तुम्हाला दोघांना, दोन राजांना एक सारखी भेट देण्यास सांगितले होते, परंतु तुम्ही दोघांनी आपल्या बुद्धीने त्या भेटींचा भिन्न अर्थ घेतला. यशने बुद्धिमाने आणि चातुर्याने काम केले, तर सारंग, तुम्ही आपल्या मूर्खतेमुळे केसरपूरच्या राजाला कायमचा शत्रू बनवला. तर सांगा, असं आम्ही तुम्हाला बीरपूरचा मंत्री बनवू का की यशला? मग सारंगने कोणतेही उत्तर दिले नाही आणि मान खाली झुकून चुपचाप दरबारातून बाहेर गेला. त्यानंतर महाराजांनी घोषणा केली, आम्ही यशला बीरपूरचा मंत्री नियुक्त करतो. त्यानंतर त्याच रात्री यशच्या मंत्री बनण्याच्या सन्मानात त्याला राजमहालात जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले. महाराणीने स्वतः आपल्या हातांनी त्याला जेवण वाढले. मंत्री झालेल्या यशने सांगितले, श्रमस्व महाराज, मला चांदीच्या थाळीच्या ऐवजी सोनेरी थाळीत जेवण करायला आवडेल. ठीक आहे, याचाही आम्ही प्रबंध करतो. महाराजांनी सांगितले. जेव्हा कालूला सोनेरी थाळीत जेवण वाढले तेव्हा त्याने सांगितले, पहा महाराणीजी, तो दिवस आला आहे ज्याबद्दल तुम्ही कधी नकार दिला होता. महाराणीने विचारले, तुम्ही काय म्हणत आहात मंत्रीजी? मंत्रीने उत्तर दिले, महाराणीजी, लक्षात ठेवा की 15 वर्षापूर्वी तुम्ही कालू नावाच्या मुलाला पानावर जेवण वाढले होते. आणि महाराणी म्हणाल्या, ओ हा, लक्षात आलं. त्या दृढ मुलाने त्या जेवणास नकार दिला होता आणि सांगितलं होतं की तो फक्त या महालात जेवण करेल जेव्हा त्याला सोनेरी थाळीत जेवण वाढले जाईल. महाराणीने विचारले, पण तुम्हाला हे कसं माहिती आहे? कालूने उत्तर दिले, मीच तो बालक आहे. महाराणीजी, तेव्हा राजा चंद्रभानू सिंह म्हणाले, पहा महाराणीजी, ज्याला तुम्ही अहंकारी समजले होते तो आज या राज्याचा मंत्री आहे. मंत्री म्हणाला, राजन, जर महाराणीजीने मला त्यावेळी तिरस्कार केला नसता तर कदाचित माझ्या मनात उंची गाठण्याची तीव्र इच्छा झाली नसती. मी तर महाराणीजीचे आभार मानतो.
हे ऐकून महाराणी म्हणाल्या, हे तर तुमची विनम्रता आहे. अशा प्रकारे मंत्रीने कुशलतेने मंत्रीपद स्वीकारले. मग एके दिवशी राजा चंद्रभानू सिंहने कालूला एक पत्र दिले आणि सांगितले, तुम्ही उधमपूर राज्यात जा. तिथे चोरी छुपी बरीच वाढ झाली आहे. कृपया तुम्ही जाऊन आपल्या विवेकाने त्या राजाला चोरांपासून मुक्त करा, कारण तिथल्या राजाने मला सहाय्याची विनंती केली आहे. असे सांगून कालू उधमपूरच्या दिशेने निघाला. एक दिवस आणि एक रात्र चालल्यानंतर तो तिथे पोहोचला. तो राजा शशिकांत सिंहकडे गेला आणि म्हणाला, राजा चंद्रभानू सिंहने आपल्या नावाचे हे पत्र पाठवले आहे. आणि राजाने विचारले, तर राजा चंद्रभानू सिंहजीने मदतीसाठी तुम्हाला पाठवले आहे. कालूने पत्र देताना राजा शशिकांत सिंहने पत्र वाचले, ज्यामध्ये लिहिले होते, हे पत्र घेऊन जो व्यक्ती तुम्हाला येत आहे तो 5 वर्षे माझ्यासोबत मंत्रीपदावर आहे. 5 वर्षे माझ्या संगतीत राहिल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे शुद्ध झाले आहे आणि माझ्या शिक्षेमुळे त्याची बुद्धी तीव्र झाली आहे. म्हणून मी तुमच्याकडे विनंती करतो की तुम्ही त्याला आपल्या विशेष सल्लागार म्हणून नियुक्त करा. तुमच्या हिताशी, हा राजा चंद्रभानू सिंह. पत्र वाचल्यानंतर राजा विचारात पडला. हा माणूस एक काळी प्रसिद्ध डाकू होता आणि आता एक राज्याचा मंत्री आहे. अशा व्यक्तीस विशेष सल्लागाराच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करणे योग्य आहे का? परंतु त्याच वेळी त्याच्या मनात दुसरा विचार आला. जरी हा पूर्वी काहीही असला तरी राजा चंद्रभानू सिंह यांसारख्या अनुभवी राजाने सांगितले आहे तर निश्चितच हा उपयुक्त असेल. मनात हे विचार येताच त्यांनी कालूला विचारले, तुमचे नाव काय आहे? जी महाराज, माझे नाव कालू आहे. कालू, आजपासून आम्ही तुम्हाला आमचा विशेष सल्लागार नियुक्त करतो. महाराज, मग तर मी खूपच भाग्यशाली आहे. त्या दिवशी राजा शशिकांत सिंह कालूला राज दरबारात घेऊन आले आणि म्हणाले, कालू, आजपासून तुम्ही इथे बसणार आहात. हो महाराज, कालूने उत्तर दिले. कालूने अजून स्थान ग्रहणही केले नव्हते की तिथे काही लोक आपल्या तक्रारीसह दरबारात आले. त्यात 3 पुरुष आणि एक वृद्ध महिला होती. एका पुरुषाने पुढे येऊन महाराजांना सांगितले, महाराज, या वृद्ध महिलेनं आमचं सगळं धन हडपलाय. कृपया न्याय करा. आम्ही आमचं धन परत मिळवून द्या. पहिले तुम्ही सर्व माहिती द्या, मगच आम्ही निर्णय घेऊ, महाराजांनी सांगितले. यावर वृद्ध महिलेने पुढे येऊन म्हटलं, महाराज, हे 3ही खोटे बोले आहेत. आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून संपूर्ण गोष्ट सांगेन. आणि तिनं आपली कहाणी सुरू केली. महाराज, हे 4 व्यापारी आपल्या राज्यात व्यापार करण्यासाठी आले होते आणि तिथे त्यांनी मोठा नफा कमवला होता, ज्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम जमा झाली. मग एक दिवस हे 4ही व्यापारी आपलं संपूर्ण धन घेऊन माझ्याकडे आले आणि म्हणाले, आजी, आम्ही या राज्यात नवीन आहोत आणि आमच्याकडे खूप धन आहे. कृपया आमची धनाची तुम्ही रक्षा करा. मी विचारले, मी रक्षा कशी करू? त्यांनी उत्तर दिले, आम्ही तुमच्या घराच्या अंगणात धन गाडू आणि त्या दिवशी जेव्हा आम्ही 4ही एकत्र येऊन आपले धन मागणार, त्या दिवशी तुम्ही आम्हाला धन परत कराल. जर आम्हापैकी कोणीतरी एकटा येऊन धन मागितले तर त्याला मात्र धन देऊ नका. मी म्हटले, हे तर खूप सोपे आहे, पण मला त्यात काय मिळणार? व्यापाऱ्यांनी सांगितले, आजी, या बदल्यात आम्ही तुम्हाला धन देऊ. आजीने म्हटले, तर मग मला तुमची गोष्ट मान्य आहे. मला त्यांनी घरात गड्डा खोदला आणि 2 मोठा पोटल्या धनाने भरल्या आणि त्यांना तिथे ठेवून मातीने झाकले. नंतर त्यांनी 4ही व्यापाऱ्यांनी म्हटले, आजी, आम्ही प्रत्येक संध्याकाळी इथे जेवायला येऊ. मी म्हटले, बरे, प्रेमाने या बेटा. प्रत्येक संध्याकाळी जेव्हा ते जेवायला येत तेव्हा माझ्याकडे विचारत होते, आमचे सर्व धन सुरक्षित आहे ना? मी उत्तर दिले, हो बेटा, तुमचे धन पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि एक दिवस जेव्हा त्या 4 व्यापाऱ्यांनी खजानेच्या जागेला खोदले तेव्हा तिथे धन अजूनही तसेच होते आणि जसे त्यांनी ठेवले होते. आता त्यांना माझ्या इमानदारीवर कोणताही संशय नव्हता. माझ्या इमानदारीने प्रसन्न झाल्यावर त्यांनी मला 5 सुवर्ण मुद्रा दिली आणि सांगितले, आजी, या मुद्रांना ठेवा आणि तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. मी त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद बेटा. पण त्यातील एकाच्या मनात लालच निर्माण झाला. त्याने विचार केला, जर त्याने मला धोका देऊन साऱ्या धनाला हडपले तर त्याचे जीवन मेहनत न करता आरामात जाईल. आणि एक दिवस जेव्हा ते 4 व्यापारी घराबाहेर एका झाडाखाली खेळ खेळत होते तेव्हा त्यातल्या एकाने दुसऱ्याला म्हटले, तू आजीकडे जाऊन सांग की ती लवकर जेवण बनवेल, कारण आम्हाला खूप भूक लागली आहे. ठीक आहे, मी तात्काळ जातो, तो म्हणाला आणि घराच्या दिशेने निघाला. तो विचार करत होता की ही सर्वात चांगली संधी आहे,
कारण त्याचे साथीदार बाहेर व्यस्त आहेत आणि तो एकटा धन हडप करू शकतो. घरात पोहोचून त्याने मला सांगितले, आजी आम्हाला यावेळी सर्व धनाची आवश्यकता आहे. माझ्या साथीने धन आणण्यासाठी मला फाटवले आहे. मी विचारले, यावेळी तुम्हाला एकत्रित धनाची काय गरज आहे? त्याने उत्तर दिले, जर तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास नाही तर तुम्ही बाहेर जाऊन माझ्या सहकाऱ्यांना विचारा. त्यानंतर मी दरवाजावर आले आणि बाहेर बसलेले व्यापारी मला विचारले, त्यांना तुम्ही जयंतला जे सांगितले आहे ते खरे आहे का? त्यांनी उत्तर दिले, हो आजी, ते योग्य आहे, पण लवकर करा. त्यानंतर मी घरात आले आणि त्यांना सांगितले, तुमच्या साथीदाराने देखील तुम्हाला समर्थन दिले आहे, म्हणून गड्डा खोदून तुम्ही तुमचे धन घेऊ शकता. तो व्यक्ती मनात विचार करत होता की त्याची चाल यशस्वी झाली आहे आणि तो जलदपणे गड्डा खोदू लागलाय. मोठ्या जलदपणे त्याने सर्व गड्डा खोदला आणि धनाचे मोठे थैले बाहेर ठेवले. मग त्याने मला म्हटले, आजी तू एक तांब्या पाणी आण. हो आणते बेटा, असे म्हणत मी पाणी आणण्यासाठी निघाले. इतक्या डोळे मिटायच्या आत त्या व्यक्तीने दोन्ही धनाचे भरलेल्या थैल्या उचलल्या आणि घराच्या मागील बाजूस उभा असलेल्या घोड्यावर लादून तात्काळ तेथून निघून गेला. दुसरीकडे त्याचे साथीदार जे बाहेर बसून खेळ खेळत होते त्यांनी विचार केला की त्यांचा मित्र अजूनपर्यंत का आलेला नाही. त्यांनी म्हटले, चला आता तर जेवणा तयार झाले असेल, आत जाऊ. ते तिघं आत गेले आणि माझ्याकडे विचारले, जेवण तयार आहे का? आम्ही तर खूप वेळापासून आमच्या मित्राला जेवण बनवण्यासाठी सांगितले होते. त्यांनी म्हटले. मी उत्तर दिले. त्याने मला काहीच सांगितले नाही. तो व्यक्ती सर्व धन घेऊन तुमच्याकडे गेला आहे. जेव्हा 3 व्यापारी हे ऐकतात तेव्हा त्यांना धक्का बसतो आणि ते म्हणतात, पण तुम्ही त्याला एकटा सारा धन का दिला? मी सांगितले, मी दरवाजावर आले होते आणि तुम्ही सांगितले, हो ते लवकर करा. आम्ही फक्त जेवण लवकर बनवायला सांगितले होते. तुमचा मित्र तुम्हाला धोका देतो आहे का? मग त्यानंतर मी माझी गोष्ट पूर्ण केली आणि म्हटले, राजा ही आहे सर्व कहाणी. या घटनेत माझा काय दोष? तरी तिघे व्यापारी म्हणतात की ती आजीबाई खोटी बोलत आहे. नक्कीच तिला याबद्दल माहिती आहे की आमचा मित्र धन घेऊन कुठे गेला आहे. महाराज आम्हावर दया करा आणि आमचे सर्व धन परत मिळवून द्या. राजा विचार करू लागले. हे एक विचित्र वाद आहे आणि हे कसे सोडवावे ना. कोणी नको कालूला या वादाचे निपटारे करण्यासाठी सांगू. मग असे विचारून त्याने कालूला विचारले, कालू तुम्ही या लोकांच्या वादाचे निपटारे करू शकता का? कालूने उत्तर दिले, हो महाराज, जर तुमची आज्ञा असेल तर. कालूने आजीला बाईला विचारले की आजी, जेव्हा 4 व्यापारी तुमच्याकडे धन ठेवण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते? आजीने उत्तर दिले, त्यांनी म्हटले होते की हे सर्व धन आम्ही तुमच्या अंगणात गाडू आणि जेव्हा आम्ही 4ही एकत्र येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला धन द्याल. जर एकटे कोणीही धन मागितले तर त्याला द्यायचे नाही. कालूने व्यापाराला विचारले, हे बंधू, आजीने जे काही सांगितले ते सत्य आहे का? तुम्हाला काही सांगायचे आहे का? व्यापाऱ्यांनी उत्तर दिले, आम्हाला काही सांगायचे नाही. आजीने तुम्हाला जे काही सांगितले आहे ते सत्य आहे, पण हिने आम्हा तिघांना विचारल्याविना आमच्या 4थ्या मित्राला सर्व धन देऊन आम्हाला धोका दिला आहे. ही आमची तक्रार आहे. कालूने उत्तर दिले, तुम्ही आजीला सांगितले होते की 4ही एकत्र आल्यावरच पैसे द्यायचे, नाहीतर नाही. होय, हे सत्य आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही सगळे आजीला पैसे मागाल तेव्हाच तिला तुमच्या पैसे द्यायचे आहेत, नाहीतर नाही. त्यानंतर कालूने विचारले, मग तुम्ही इथे आजीवर तक्रार का करत आहात? तुमच्या 4थ्या साथीला घेऊन या आणि सर्वांनी मिळून त्यांच्याकडून पैसे मागा. त्यावेळी जर आजीने पैसे परत केले नाही तर तिला दोषी ठरवले जाईल. 3 व्यापारी या विचारात पडले की या व्यक्तीने खूप चतुराईने आम्हाला आमच्या शब्दाच्या जाळ्यात फसवले आहे. आजीने म्हटले, बेटा तुम्ही योग्य निर्णय घेतलाय, तुम्ही दीर्घायुषी व्हाल. जेव्हा व्यापारी तोंड खाली घालून तिथून निघून जातात तेव्हा कालूने म्हटले, थांबा, मला तुमच्यावर शंका येत आहे. कोणतीही व्यक्ती आपल्या मेहनतीने कमावलेली धनराशी कोणत्या परक्या व्यक्तीच्या घरात लपवते का? धनाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणखीन उपाय आहेत. खरं खरं सांगा, तुम्हाला हे धन कुठून मिळाले? व्यापाऱ्यांनी उत्तर दिले, महाराज आम्ही व्यापारातून हे धन कमवले आहे, हे सत्य आहे. कालू म्हणाले, सत्य सांगा, नाहीतर मी तुमच्या कातडीत भुसा भरवणार. त्यावर व्यापाऱ्यांनी सांगितले, नाही महाराज, आम्ही सत्य बोलत आहोत. कालूने पुन्हा सांगितले, जल्लादांना बोलवा, त्यांच्याकडून हे सत्य उगाळून घेऊ. व्यापाऱ्यांनी तक्रार केली, नाही जल्लादांना बोलवू नका, आम्ही सत्य सांगतो. त्यावर त्यांनी सांगितले, तर सांगा सत्य काय आहे? त्यांनी उत्तर दिले, सत्य हे आहे की आम्ही 4ही साथीदार एक चोरांचा गट आहोत आणि जो धन आमचा 4था साथी घेऊन फरार झाला आहे तो धन देखील चोरलेल्या मालाचा आहे. राजा म्हणाले, बरं,
तुम्ही चोर आहात। राजा यांनी तत्काळ आदेश दिला की या तिघांना कारागृहात टाका आणि त्या आजीला पूर्ण आदराने राजमहालातून त्यांच्या घरी बाहेर पाठवा। राजा कालूला म्हणाले, कालू, तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात। तुम्हाला आम्ही आमचा विशेष सल्लागार बनवून योग्य ठरवले आहे। या निर्णयावर आम्हाला सदैव गर्व राहील। त्या दिवशीपासून राजा शशिकांत सिंह कालूच्या सल्ल्याने आपले प्रत्येक कार्य करायला लागतो। मग त्यानंतर कालू, जो पूर्वी डाकू होता, आता जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला। यावरून तुम्हाला समजले असेल की दुःखाचा अंत कसा केला जातो आणि तुम्ही जीवनात सर्व काही मिळवू शकता। असे सांगून भगवान शिव यांनी आपली कथा संपवली। या व्हिडिओत बोलताना काही चूक झाल्यास मला माफ करा। आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्ही शिवजींचे स्वामींचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।